बाळा. अरे दे मोहन, मी पकडते. अगं नको बाळा, राहू दे, मी पकडते. चल चल, ये इकडे इकडे इकडे. कुठे चालले? इकडे इकडे ये ये. सासूबाई, सासूबाई. लीलावती, लवकर बाहेर ये. माऊ, ए मास्टरड्या, ओरडायला काय झालं? जे काय आणून ठेवायचं ते ठेवायचं ना घरामध्ये. मी पूजा करते, एवढी पण अक्कल नाही का? मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो ते. ए बाने, चल ठेव, चल सगळ्यात. चल बाळा, समीरला साखर द्यायची. ये ये. हा? ए, साखर आणायला सांगितली होतीस ना? अरे हा, बरं झालं आणलीस. सकाळपासून चहाच नाही प्यालो रे. हो. आणि 24 रुपये झाले. माझ्याकडे 6 रुपये सुट्टे नाही, तर 4 रुपये दे. अरे नाही येत आता, नंतर देतो. बर, नंतर दिलेस तरी चालेल. ठीक आहे, दे नंतर. ठीक आहे. तर दे. चल मग ये. मोहन, हो, त्याच्याकडे होते ना पैसे, मग तू का नाही घेतलेस? जाऊ दे, माऊ तो नंतर देतो म्हणाला ना, देईल नंतर तो. अगं मित्र आहे माझा तो. हा चल. बरं, पण तू घरी गेल्यावर माझ्या बरोबर खेळणार आहे, विसरलं नाहीस ना? नाही विसरलो. चल चल, पटकन घरी जाऊया आपण. चल. हे बघ माऊ, हे बघ, या 4 लाल सोंगट्या आहेत ना, हा, त्या माझ्या. हा, आणि ह्या 4 ज्या हिरव्या सोंगट्या आहेत त्या तुझ्या. चालेल. आणि ह्या सोंगट्या अशा घरातनं बाहेर पडून अशा फिरून जेव्हा या घरात येतील ना, हा, तेव्हा तो जिंकला. चालेल. चालू करूया. चालेल. चला. ए माऊ, असं नाही, 6 आल्याशिवाय नाही खेळतायत. पहिल्यांदा 6 आले पाहिजे. आता मी खेळ. 4 खेळ तू. मुन्या, मी जर आई बरोबर बाहेर जाते डॉक्टरकडे, तिथून बबी मावशीकडे जाणार आहे. सगळी भांडी वगैरे आवरून ठेव रे. हो 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 शोभा. आता मी. मोन्या, तुझ्याशी बोलतेय मी. हा हो हो. मोन्या, हो. तुझ्याशी बोलतेय मी. हो सगळी भांडी आवरून ठेव, किचन आवरून घे, आणि भाजी संपली घरातली ती संध्याकाळी येताना घेऊन ये. मोहन, खेळ ना. हो खेळतो. खेळ. खेळ तू आता. तुला कळलं का मी काय बोलले ते? हो. चहाची भांडी घासून घे. हा, सगळं किचन आवर. भाजी संपली येताना घेऊन ये. मिरच्या, कोथिंबीर, आलं सगळं घेऊन ये. हा, लक्षात येतंय का? नुसती मान हलवू नकोस. मला 6 पडले, मला 6 पडले, मला 6 पडले. अरे वा, 6 पडले माऊला. आता परत तूच खेळणार. ठीक. खेळ. तुला माझ्याशी बोलायला वेळ नाही ना? दुर्लक्ष करतोस ना माझ्याकडे? तू. जातेच मी. हा, आता तू. हा. आजकाल शोभाकडे माझ्याकडून दुर्लक्ष होत आहे. काही करून तिच्यासाठी आता वेळ काढायलाच हवा. मोहन, खेळ ना. ऐक ना माऊ, मला ना ऑफिसला जायचंय, उशीर होतोय. तू चिंटू आणि पिंटूशी खेळतेस का? चिंटू आणि पिंटूला हरवायला मजा येईल. हो ना, जा खेळ जा खेळ. हे घे. अरे बापरे, चल.
मगाशी खेळण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. ऑफिसला जायला उशीर झाला. ए मोहन, काय रे? एक मिनिट. मोहन, येताना माझ्यासाठी कोथिंबीर आणशील का रे? हा, आणतो ना, नक्की हा? आणतो. ते पैसेच आहे. ए तू चीटिंग करतेस. नाही, मी चिटिंग नाही करत. मग तुला सारखं सहा कसे काय पडू शकतात? मी 6 पाडते म्हणून माझ्यावर जळतोयस का? मी ना चुकीचं खेळते, तू चुकीचं खेळते. सारखं सहा कसे काय पडू शकतात? मी चुकीचं खेळतच नाहीये. मी 6 तोडते फक्त. हॅलो हॅलो, अरे काय झालं भांडायला? काय झालं भांडायला? कोण? हा माझ्यावर जळतोय. काका, हिला सारखं सहा कसे काय पडू शकतात? ही चीटिंग करते. मी चिटिंग नाही करत. हे बघा असं भांडायचं नाही. तुम्ही मित्र आहात की नाही एकमेकांचे? मग मित्र एकमेकांशी भांडतात का सांगा मला? यापुढे ना हिला मी आता खेळायलाच नाही घेणार. हा, ही चिटिंग करते. मी एकदा म्हणलं ना मी चिटिंग नाही करत. माऊ पिंटू, तुम्ही एक काम करा. तुम्ही तिकडे दूर जा, एकमेकांशी बोला, भांडण मिटवा आणि मगच इथे या. तोपर्यंत कोणीच खेळायचं नाही. मी काय म्हणालो ऐकलं का तुम्ही? जा. चीटर. सॉरी. चूक माझी होती. मी चिटिंग केली. मला सारखे 6 पडत होते. नाही, सहा पडले तर तुझी काय चूक? ते तर तुझं लक होतं ना. मीच तुझ्याशी भांडलो. चूक माझीच आहे. नाही, चूक माझी आहे. नाही, चूक माझी आहे. माझी चूक आहे. अरे माझी चूक आहे. माऊ, मिटलं का भांडण? हो, हो. मिटलं. फ्रेंड. भानू, तू इकडे कधी आलीस? तू खाली खेळत होतीस ना, तेव्हा चाल. तुला माहिती आज मोहनने कमाल केली. काय केलं? माझ्यात आणि पिंटूत भांडण झालं होतं ना, तर ते मोहनने न ओरडता मिटवलं सुद्धा. कसं काय? आम्हा दोघांना लांब पाठवलं आणि म्हणाला की बोला तुम्ही एकमेकांशी, आणि त्याने भांडण मिटलं. अरे वा, मला मोहन खूप आवडतो. मला पण. पिंट्या जसा माझा आता मित्र आहे ना, तसा माझा मोहन पण मित्र आहे. माझा पण. समीर, हे समीर, हे घे कोथिंबीर. हे काय? काय? फक्त कोथिंबीरच घेऊन आलास? हा, तू कोथिंबीरच सांगितली होती. अरे काय रे मोहन, तू पण कसा आहेस? त्या कोथिंबीर बरोबर कढीपत्ता, मिरची, आलं वगैरे आणायचंच ना. तू सांगितलं नाही तर आणलं असतं. अरे आता हे पण सांगायला हवं का? शोभा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, आल्याशिवाय मी मसाला कसा बनवू? शोभानी सांगितलं बघ ना. मी आमच्यासाठी घेऊन आलो बाबा मसाला. कुठे गेला? बघ जरा. हा बघा मसाला घेऊन आलो आमच्यासाठी. मसाला आणलायस ना, मग दे तो मला. हा, अरे नाही, आमच्या घरचा पण मसाला संपलाय ना, मग काय. अरे तुझ्यासाठी तू उद्या आण ना. समीर साहेब, मालकाने स्वतःसाठी आणलेला मसाला जर तुम्ही वापरला तर मालक काय करणार? वरती जाऊन जेवण बनवायचंय, डाळीला फोडणी घालायची, त्याला मिरची आणि कढीपत्ता नको? हा नाही, पण तसं नाही भानू. नाही तसं नाही म्हणजे काय? तुम्हाला जर मसाला हवा होता ना तर स्वतः जाऊन आणायचा ना. मालकांना कशा पैसे सांगितलं तुम्ही? त्यात त्यांच्यावर बळजबरी. अहो राहू दे. खरं माझीच चूक आहे. मी कोथिंबिरी बरोबर हे सगळं आणायला पाहिजे होतं. अहो मालक, मी तुमच्यासाठीच बोलते. हो माहितीये, पण मला ते कोथिंबीर बरोबर कढीपत्ता वगैरे, आलं वगैरे आणायला हवं होतं. माझीच चूक आहे. समीर, तू हा मसाला ठेव, मी उद्या आणीन आमच्यासाठी. ठेव. मित्र असावा तर असा. राहू दे. ते समीरला मसाल्याशिवाय जेवण करता येणार नाही ना, म्हणून मसाला दिला मी समीरला.
सध्या मी निवडतो डाळ आणि मी स्वयंपाक करतो. मला येतो मसाल्याशिवाय स्वयंपाक करता. माव त्यांना सांग बिना मिरचीची डाळ मला करता येते आणि कामावरून दमून आल्यानंतर स्वयंपाक करायची काही बी गरज नाही. पण तिलाही बिना मिरचीची डाळ बनवता येते. कामावरून दमून आल्यावर काही गरज नाहीये जेवण बनवायची. माऊ, बिना मिरचीची डाळ मला पण करता येते आणि शोभाला आवडते ती, मी करतो ना. भानू, बिना मिरचीची डाळ त्यालाही बनवता येते आणि शोभालाही आवडते. तो करू शकतो. हा, माऊ, त्यांना सांग की गजरा शोभासाठी आणलाय, तो फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इथे ठेवला तरी चालेल. भानू, तो गजरा शोभासाठी आणलाय. फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इकडे ठेवला तरी चालेल. त्यांना सांग शोभाताईंना यायला वेळ आहे म्हणून फ्रीज मध्ये ठेवते. मोहन, शोभाताईला यायला अजून वेळ आहे. तोपर्यंत तो गजरा कोमेजून जाईल म्हणून ती फ्रीज मध्ये ठेवते. त्यांना सांग की शोभा आता येते लगेच, त्यामुळे इथे ठेवला तरी चालणार आहे. भानू, शोभा आता लगेच येते. गजरा फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इकडे ठेवलास तरी चालेल. कळलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. दोघांमध्ये भांडण झालेलं दिसतंय. माऊ, पिंटू, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडे दूर जा, एकमेकांशी बोला, भांडण मिटवा आणि मगच इथे या. मला आता माहितीये भांडण कसं सोडवायचं ते. माऊने असं का केलं? अहो, काय केलं तुम्ही? तुम्ही माऊच्या समोर जादू करून मला इथे घेऊन आलात. आधीच तिला संशय आहे की तुम्ही परी आहात म्हणून. तुम्ही असं काही तिच्या समोर केलं तर अहो घाबरेल ती. अहो, काही करून मला लवकरात लवकर खाली घेऊन चला. आता मालकानं कसं सांगू की ही या परीची नाही तर त्या परीची करमत आहे म्हणून. माऊ पण ना नको त्यावेळेस जादू करायची असते. अहो, प्लीज करा काहीतरी. खाली जाऊया लवकर. माऊनी ओरडून ओरडून घर डोक्यावर घेण्याच्या आत खाली जाऊया. प्लीज करा ना काहीतरी. मला मला खाली नाही जायचंय, मला इथंच थांबायचं आहे. अहो, घे. हे काय आणखी? डॉक्टरांनी सांगितलंय घरी गेल्या गेल्या चूर्ण खायचे. घे. हे, हा कसला आलाय डॉक्टर? असं कोणी मला चूर्ण देतं का? चांगल्या गोळ्या द्यायच्या, एक्सरे नाही, इंजेक्शन नाही. नको नको. आणि डॉक्टर चांगला. आई, एक्सरे आणि इंजेक्शनचा डॉक्टर वेगळा असतो, हा आयुर्वेदिक आहे. पण नको ग, हा चांगला नाहीये डॉक्टर. आपण दुसरा डॉक्टर शोधूया. एरियातले ना सगळे डॉक्टर आता झाले. हा शेवटचा बाकी होता, तो पण झालाय. पैसे काय झाडायला लागतात का? 15 दिवस त्याने दिलेले हे चूर्ण खायचे. जर नाही बरं वाटलं तर दुसरा बघू. तर दे. नको, तो नको. हा चल, मी वर जाते. त्या माझ्या नवऱ्याकडे माझ्यासाठी वेळ आहे का बघते जरा. आता काय झालं आणखी? काही नाही ग, ती माऊ सारखी नुसती मोहण्याच्या ना आजूबाजूला फिरत असते. कधी जाणार आहे कुणास ठाऊक. तुला सांगू का शोभे, त्या मास्टरड्याला जरा सुद्धा अक्कल नाहीये.
मला तर वाटतं ती पोरगी कायमची तुमच्या घरात राहणार आता. त्याला आपल्या घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांचा जास्त पुळका. पण तू रडू नकोस बरं का त्याला. जरा जरा त्या पोरीच्या दंडाला धर आणि ओढत नेऊन टाक तिकडे अनाथाश्रमात. राहू दे त्याची कटकट. एवढंच चुरून खाल्लंस लगेच बरं वाटलं तुला? बरं वाटलं बाई जरा. आयडिया चांगली आहे पण. आता हे दोघं भांडण मिटवूनच खाली येतील. फुलं मोन्या पाणी दे. मोहन नाहीये घरात. नाहीये? नाहीये कसा? हे काय हेल्मेट आणि बॅग तर आहे. कुठे गेलाय? तो आला आणि बाहेर गेला. गजरा कुणी आणला? मोहनने. माझ्यासाठी आणला असेल ते. नाही, माझ्यासाठी आणलाय. मला फुलं आवडतात ना. माऊ तुझ्यासारख्या चिमुरडीला कोणी गजरा नाही आणत. माझ्यासाठी आणलाय ते. नाही देणार. माऊ गजरा दे. माऊ खरंच मार खाशीला तू. गजरा नाही दे. देणार. माऊ गजरा दे. माझ्यासाठी आणलाय का? माऊ गजरा दे. माऊ गजरा दे. माऊ सॉरी. अहो सॉरी कशाला? काजवाच होता, जाऊ दे. अहो नाही, काजव्याचं म्हणून नाही. गेले काही दिवस मी तुमच्याशी ज्या पद्धतीने वागतोय ना त्याबद्दल सॉरी. मालक तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही माझे मालक आहात ना. फक्त मला तुमच्यापासून दूर ठेवू नका. मी आहे तर तुमच्यासाठी आली. तुम्ही जर मला दूर ठेवलं तर या इथे असण्याचा काय फायदा? हो नाही, यापुढे असं होणार नाही. मी कधीच नाही वागणार तुमच्याशी असं. पण आता खाली जाऊया. शोभा पण आली असेल. लवकर काहीतरी करा. हा थांबा, मी प्रयत्न करते. हा. माझी जादू परत आली. माऊ गजरा दे. नाही देणार. माऊ गजरा दे. नाही देणार. माऊ गजरा दे. बघ मालक मी काय बी काळजी करू नका. मी समजा ठीक करते. माऊ खरंच मारे ना मी तुला. गजरा दे. माऊ गजरा दे. माऊ माझा आहे. माझा आहे. माझं आहे. माझा आहे. माऊ, माझा आहे. माझं आहे. तू शोभाताईशी कशाला भांडतेय? त्यात 2 गजरे आहेत ना. मग शोभते हा तुमच्यासाठी. माऊ हे तुझ्यासाठी. तुला माहिती होतं ना हे 2 गजरे आहेत ते. अगं पण शांत बस आता. थांब, मी ना गजरा माळते आता तुझ्या केस. शोभा, गजरा आवडला? हो मस्त आहे. अहो मालक तुम्ही बी शोभाताईंच्या केसांमध्ये गजरा माळा ना. मी अहो मालक लाजताय काय? नको. हा मोहन, मार गजरा. नुसताच दूर कर.